दाह प्रतिक्रियेसंबंधी. LDL कोलेस्ट्रॉल हे रक्तवाहिन्यांचा दाह होण्यामागील एकमेव कारण नव्हे. इतर मुख्य कारणात अंतर्भाव होतो तो पुढील कारणांचा. होमोसिस्टीन, ज्याबद्दल मी 6व्या प्रकरणात चर्चा करणार आहे. फ्री रॅडिकल्स म्हणजेच मुक्ताणू, धूम्रपान, अतिरक्तदाब, तेलकट चरबीयुक्त पदार्थांचं सेवन, मधुमेह इत्यादी. शरीरात इतर ठिकाणी दाह होतो तेव्हा घडते तशीच प्रक्रिया रक्तवाहिन्यांचा दाह होताना घडते. मी तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगतो, म्हणजे खरोखर या प्रत्येक पेशीत काय घडतं ते तुम्हाला कळेल. फार तपशिलात शिरण्याची गरज नाही. अनेक डॉक्टर मंडळींना देखील हे समजून घेणं अवघड जातं, तेव्हा तुम्हाला सर्व काही नाही समजलं तरी वाईट वाटून घेऊ नका. त्यानंतर मी तुम्हाला जरूर समजावून सांगेन की आपण आपल्या रक्तवाहिन्यांच्या बाबतीत जे अयोग्य वागतो किंवा त्यांचा जणू अपमान करतो ते सर्व कसं टाळता येईल. हे खरंच खूप सोपं आहे. जेव्हा तुम्ही मध्यम आकाराच्या रक्तवाहिन्यांचा उभा छेद पाहता तेव्हा प्रथम लक्षात यायला पाहिजे तो आतला थर एंडोथेलियम हा थर म्हणजे अगदी पातळ अशा रक्तवाहिन्यांचा अस्तर समजा. आता मी जे काही बोलणार आहे ते याच थराबद्दल. आणि त्याच्या खालील थर ज्याला सब एंडोथिओलिनल स्पेस असं म्हटलं जातं. वाहिनीची आतील बाजू ही अत्यंत नाजूक पातळ पेशींच्या एकमेव थराने बनलेली असते, ज्याला एंडोथेलियम असं म्हणतात. त्याच्या खाली मस्क्युलर टिश्यू म्हणजे मांसपेशीचा थर असतो. या दोन्हीच्या मध्ये सब एंडोथेलियल स्पेस असते आणि इथेच इजा होण्यास खरी सुरुवात होते. LDL कोलेस्ट्रॉल या सब एंडोथेलियल स्पेसमध्ये अडकून पडते आणि जर पुरेशा प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स उपलब्ध नसतील तर ते सहज ऑक्सिडाईज होऊ शकतं. हे ऑक्सिडाईज झालेलं कोलेस्ट्रॉल मोनोसाइट्स नावाच्या पांढऱ्या पेशी खाऊन टाकतात आणि अक्षरशः चरबीनं भरून जातात. एक लक्षात घ्या की LDL कोलेस्ट्रॉल जर ऑक्सिडाईज नसेल तर हे शक्य होत नाही. जेव्हा एखादी मोनोसाइट अशा चरबीने भरून जाते तेव्हा तिला फोम सेल म्हणून संबोधलं जातं. रक्तवाहिन्यांच्या आतील नाजूक आवरणावर ते या फोम सेल्समुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होऊन इजा पोचते. अशा इजा जखमांमुळे हा एंडोथेलियम अकार्यक्षम बनतो. अशा प्रकारे रक्तवाहिन्या कठीण होण्याची प्रक्रिया सुरू होते, चालत राहते. ही दाह प्रक्रिया 4 अवस्थांमध्ये घडते.